नमस्कार मंडळी. तर आज आहे रविवार. मुलांना खूप मन होतं बाहेर जेवण करायला जायचं. म्हटलं आज बाहेर न जाता मुलांना एवढा छान जबरदस्त मेनू करून देते की मुलं अजिबात हॉटेलमधलं नावसुद्धा घेतलं पाहिजेत नाही. हॉटेलपेक्षा पण भारी म्हटलं तरी पण चालतं. त्याचीच इथं तयारी करून घेते. त्यासाठी लागल्या भरपूर साऱ्या भाज्या लागणार आहे. शिमला मिरची, फ्लावर, कांदा घेतले आहेत, ग्रीन पीस, एक बटाटा घेतले आहेत, 2 टोमॅटो, भिजवलेले काजू, पनीर घेतलेलं आहेत आणि लाल मिरच्या घेतल्या आहेत. 150 ग्रॅम इथं पनीर, आलं लसूण घ्यायची. आधी तर आपल्याला सर्व भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता अंडी घेतली मातीची, त्यामध्येच आपल्याला भाज्या शिजवून घ्यायचे. त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचे. कांदा जो मोठ्या आकारामध्ये चौकोनी आकारात कापून घेतला आहे, शिमला मिरची, गाजर, एक बटाटा घालून घेतलेला आहे, ग्रीन पीस हे आपल्याला तेला मिठामध्ये चांगलं वाफवून घ्यायचे. म्हणजे खूप जास्त शिजत बसू नका या भाज्याला. फक्त आपल्याला थोडंसं हलकेसं कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला त्या भाज्या शिजून घेते. थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे काय ते भाज्या ह्या पटकन भाजल्या जातात. खूप जास्त वेळ लागत नाही. आता झाकण ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. आता या ठिकाणी लागणार आहे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर वाटण्यासाठी मी 2 चमचे इथं धने घेतलेत, तेजपत्ता, लवंग, मिरे घेतलेत आणि दालचिनी घेतलीत. 2 चमचे पांढरे तीळ आणि अर्धी वाटी डेसिकेट कोकोनट घ्यायचे आहेत. डेसिकेट कोकोनट जर नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही खोबऱ्याचा खिस पण इथं वापरू शकता. चांगला खमंग आपला खुसखुशीत आपला ब्राऊन रंग येईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता याचं वाटण पण आपलं तयार झालं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते वाटण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 10 ते 12 भिजवलेले काजू, 10 ते 12 लाल मिरच्या घेतल्या आहेत मी मीडियम साईजच्या भिजवलेल्या, गरम पाण्यात भिजत घातल्या होत्या अर्ध्या तासापूर्वी, आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घ्यायचे आहेत, आलं आणि लसूण घ्यायची. याचं आपण वाटण तयार करून घ्यायचे. म्हणजे दोघी वाटण आपलं इथं तयार झालं. हवं असल्यात पूर्ण पूर्ण तुम्ही एकत्र पण वाटण तयार करू शकता, पण धने जास्त बारीक केल्या जातात नाही म्हणून मी वेगवेगळं वाटण तयार करून घेतलं. आता तोपर्यंत आपला भाज्या पण चांगल्या शिजल्या गेल्या आहेत. खूप जास्त शिजत बसायची गरज नाही. आता त्या सांडीमधले मी भाज्या काढून घेतल्या आणि त्यातच फोडणी करून घेते. आता बारीक चिरायला कांदा घालून घ्यायचे, जिरं घालून घ्यायचे. कांदा चांगला ब्राऊन झाला ना, नंतरच त्यामध्ये आपल्याला वाटलेलं जे वाटण होतं ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. वाटलेलं वाटण आणि काजू आणि लाल मिरचीची जी प्युरी आपण तयार केली होती टोमॅटोची, ती सुद्धा आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायची. आता जेवढा मसाला आपल्या तेलामध्ये चांगला फरतो ना, तेवढी भाजीची चव त्यावरती अवलंबून असते. हा मसाला चांगला आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगला तेलामध्ये परतून घ्यायचे, तरच ते भाजीची चव चांगली लागेल. 1 चमचा हळद आणि 2 चमचे तर बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं आहे. सुहानाचा सब्जी मसाला घालायचा बरं का, एवढी भारी चव लागते ना त्या भाजीमुळे. आता मी घातलं आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घरात जे साठवणीतले मसाले असतात तुम्ही ते पण वापरू शकतात. झाकण ठेवून द्यायचं आहे. 3-4 मिनटं चांगलं वाफेवर तेलामध्ये मसाला होऊ द्यायचं आहे. तेल पण आपल्या भाजीला चांगलं सुटल्या गेलं आहे. मस्त भाजी आपल्याला सुगंधही चांगला आला आहे. आता त्यात आपल्या शिजवलेल्या भाज्या होत्यात ना, त्या भाज्या आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. इथं म्हणजे 5 लोकांची भाजी आहे, त्याकडं मी इथं पाणी घालून घेत आहे. आता कधीतरीच आपण अशी चांगली स्पेशल भाजी केली थोडीशी जरा शिल्लक होतं, म्हणजे मुलं दुपारच्या वेळेस पण खातात ते. आता वरतून त्यावर मस्त 150 ग्रॅम पनीर होतं ते कट करून घेतले, ते पण त्यात घालून घ्यायचे. अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचे, कोथिंबीर घालून घ्यायची. चांगलं 3-4 मिनटं भाजीला चांगली गदकू द्यायचे. आता हे जास्त पातळ पण करू नका, परत शिजल्यानंतर थोडीशी घट्टसच होते. आता साईडला आपण ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण नानची तयारी करून घेऊयात. त्या ठिकाणी मी 150 ग्रॅम मैदा घेतले, 2 वाटी इथं आणि 1 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे. दही घ्यायचं आहे 1 वाटी, चवीप्रमाणे मीठ, चमचा साखर घालून घ्यायची आणि बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालून घ्यायचे. तुम्हाला पूर्ण मैद्यामध्ये करायचे असेल ना तर तुम्ही पूर्ण मैदा पण वापरू शकता किंवा गव्हाच्या पिठामध्ये पण इथं बनवू शकतात किंवा दोघी एकत्र. आता मी जसं केलं 2 वाटी मैदा आणि 1 वाटी गव्हाचं पीठ, तसं पण त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. पीठ आपल्याला मळून घ्यायचे. आता आपण जशी कणिक मळतो त्यापेक्षा पण थोडीशी सैलसर करून घ्यायची. खूप जास्त घट्टही करू नका आणि पातळही करू नका. जेवढं आपण पीठ चांगलं चोळू तेवढं आपल्याला नान खायला अगदी जबरदस्त होतं. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवू. तुमच्याकडे जर वेळ असेल ना, तुम्ही अर्धा तास पण इथं रेस्ट करू शकता. आता मुलांना पण भूक लागली आहे, त्यामुळे आपण मी इथला वेळ थांबणार नाही. फक्त 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहे आणि लगेचच नान करायला ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्या भाजीला पण चांगलं गदक आला इथं. तर बघू शकतात, फक्त मी इथं 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवलं आहे पीठ आणि लगेच इथं भाजी नान करायला घेणार. आता आपली भाजीला पण चांगलं गदक आलेलं आहे. मग बघू शकता, दिसायला पण सुंदर, जशी बाहेरची भेटम त्यापेक्षा पण भारी म्हटलं तरी पण चालतं. कमीच भाज्यामध्ये केलेल्या आहे, जेवढ्या माझ्या भाज्याकडे येतात तेवढ्या. तर त्यामध्ये ग्रीन पीस आणि गाजर पण वापरू शकतात. यामध्ये आपल्याला मस्त फ्रेश क्रीम घालून घ्यायची थोडीशी आणि साईडला ठेवून देऊयात. लगेच नान करायला घेऊयात. तर नान करण्यासाठी आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला
कोथिंबीर आणि काळे तीळ घालून घ्यायचे. तुम्ही लांब सडक आकारामध्ये हा नान करू शकतात किंवा गोल आकारामध्येही करू शकतात, मीडियम साईजचा. आता खालच्या बाजूने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि जे पाणी लावलेली बाजू आहे ना, ती आपल्याला गॅसवर ठेवायची. त्याला बुडबुडे सुटायला लागले ना, फुगे यायला लागले ना, नंतर तोच तवा आपल्याला त्यावर पलटी मारून घ्यायचा आहे. तुमच्याकडे चूल जर असेल तुम्ही भट्टीमध्ये पण हे भाजू शकतात. पण आपल्याकडे भट्टी वगैरे तर काही नाही, तर अशाच पद्धतीनं आपण नान करून द्यायचे, मुलांना खाऊ घालायचे. त्यांना दोघी साईडनं आपल्याला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. आपली भाजी पण तयार झाली मिक्स व्हेज, जशी बाहेरची भेटते ना त्यापेक्षा. आपण जेव्हा घरी करतो ना त्याची टेस्ट बाहेरच्यापेक्षा चांगलीच होते आणि मुलांना पण तशी सवय होऊन जाते आपण घरी केलेल्या भाज्यांची. त्यामुळे बाहेरचं नावसुद्धा घेणं नाही. अशा पद्धतीनं आपण त्यांना भाज्या करून द्यायचं. आताच्या परिस्थितीमध्ये बाहेर जेवणापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं राहते आणि अगदी फ्रेश घरी ताजं तव्यानं. तर आपलं मस्त व्हेज मिक्स पण तयार झालेत आणि नान पण. त्याला मस्त तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे. तर मी इथं बटरच लावून घेतलं आहे माझ्या. त्यावर मस्त वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. तोंडी लावायला कांदा आणि त्यावर काकडी. वरतून पुन्हा त्यावर थोडीशी फ्रेश क्रीम घालून घ्यायची. जशी बाहेर भेटते त्यापेक्षा पण जबरदस्त आपली रेसिपी इथं तयार झाली आहेत. बघू शकता, तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते. तुम्हाला समजल्याने करा आणि सांगा कशी झाली तर. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन ड्रेसमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सगळ्यांना.